जय शिवराय. सकाळी दादरवरून कर्जतच्या दिशेने निघालो. कर्जत स्टेशनवर उतरून सोंडेवाडीपर्यंत रिक्षाने आलो आणि तिथून ट्रेक चालू केला. सोंडाई देवीवरून या गडाला सोंडाईगड असे म्हणतात. जय शिवराय. मी निखिल अंजना गजानन पारावे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी चाललो आहे सोंडाई गडावर आणि हा माझा पहिला सोलो ट्रेक आहे. कारण माझे मित्र येणार होते, त्यांना काही कामानिमित्त येता आलं नाही, तर बोललो सुट्टी वाया नाही घालू शकत, आता सुट्टी घेतली तर मग आलो. चला पाहूया पुढे. कर्जत स्टेशनपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोंडेवाडी हे ट्रेकसाठी पायथ्याचे गाव आहे. नऊ वाजून 15 मिनिटं झाले आहेत आणि मी शूट करत चाललोय. बघूया किती वाजेपर्यंत वर पोहोचतो. पायथ्यापासून ते गडापर्यंत जाण्यासाठी सुमारे 2 तास लागतात. शांतता आणि जंगल आणि या जंगलातून प्रवास. इथे हार लावलेला आहे आणि ही पहिली पायरी आहे. ह्या कातलात पायऱ्या खोदलेल्या आहेत जेणेकरून व्यवस्थित चालता यावं. इथे येऊन तुम्ही तुमच्या जेवणाची ऑर्डर करू शकता. इथे बसण्याची एकदम उत्तम सोय करून ठेवली आहे काकांनी. इथे अजून एक स्टॉल लागला आहे, बघू शकता माझ्या मागे तुम्ही. पोशी खडके. चांगला. तुम्ही इथे किती वेळ असता मग? सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मग हे सगळं घेऊन जाता खाली की इथेच ठेवता? अच्छा, इथेच ठेवून जाता. बरं, चला मग येतो मी. गडाकडे जाण्याचा मार्ग. गडाची चढाई श्रेणी पाहता एकदम सोपी आहे, जाण्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे. तर तुम्ही नवीन असाल तरी पण येऊ शकता. सिड्यावर चढून आलो. अजून पाण्याची टाक आहे. दुसरी शिडी वर चढलो की अजून एक पाण्याची टाक. पाण्याची टाका पाहून झाल्यावर अजून एक शिडी लागते.
गडावर सोंडाई देवीचं दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. चला तर मग सोंडाईचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर 11:30 वाजले आहेत. आता सोंडाईगड खाली उतरण्यास मी चालू करत आहे. सोंडाईगडाचा वापर पेरणीसाठी करत असावा, कारण इकडे व्यापारी मार्ग चालू होता. त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सोंडाईगडाचा वापर केला असावा. तर समोर दिसतो आहे इर्शालगड आणि इर्शालगडच्या खाली आहे मुरबाड्या. रविवारी सुट्टी नसल्या कारणाने गडसंवर्धनाला जाता येत नाही, परंतु आज सुट्टी भेटली आणि मी सोंडाईगडावर आलो होतो. तर सोंडाईगड स्वच्छच आहे, बट मध्ये मध्ये थोडेसे बॉटल्स वेफर्सचे रॅपर घेऊन आलो खाली. तर असा हा सोंडाईगडाचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय शिवराय.